आज आपण जर बघितलं, जून महिना लागलेला आहे, शेतकऱ्याची लगबग सुरू आहे, पावसाचं आगमन झालेलं आहे, शेतकऱ्यांना बियाणं खतं याच्याकडे शेतकऱ्याचं ओढ आहेत. आपण जर बघितलं आज बियाण्याच्या बाबतीत 850 रुपयाची बियाण्याची बॅग 1100 ते 1200 रुपयामध्ये विकली जाते. काय करताय मंत्री साहेब? का बोलत नाही? शेतकऱ्याच्या बाबतीत त्यांना काही देणं घेणं राहिलेलं नाही. आज आपण जर बघितलं, खताच्या किमती अतिशय वाढलेल्या आहेत. मागच्या वर्षी कापसाला 6,000 6,500 भाव मिळाला. भाव संदर्भामध्ये कुठलाही सत्ताधारी पक्ष बोलायला तयार नाही आणि खताच्या किमती मात्र अवायसवा वाढल्या जात आहे. हे कुठेही अतिशय चुकीची गोष्ट होते. शेतकरी हे सहन करतोय याचा अर्थ असा होत नाही. याचा परिणाम त्यांना येणाऱ्या निवडणुकीत भोगावा लागेल, एवढंच मला यानिमित्त सांगायचं आहे. आत्ताच लोकसभेच्या निवडणुका झाल्यात. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी सर्वात प्रथम आमच्या महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते श्रीराम पाटील साहेब यांना ज्यांनी मतदान केलं त्या सर्वांचं मतदारांचं मी या ठिकाणी आभार मानतो. या ठिकाणी सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टीची पोस्ट बघितली, आम्हाला भरभरून मतं मिळाली, त्यांनी आभार मानलं. माझ्या माहितीनुसार जामनेर तालुक्यामध्ये श्रीराम पाटील आणि रक्षाताई खडसे यांच्या मतांमधलं 37,000चं अंतर आहे. आज आपण जर बघितलं तर पिपाणी ही निशाणी समजून, आमची निशाणी समजून तुतारी वाजवणारा माणूस समजून पिपाणीला मतदान केलेलं आहे. असं जामनेर तालुक्यामध्ये 10,000 मतदान आहेत. मग तसं जर आपण बघितलं, 37,000तून 10,000 जर मायनस केलं तर फक्त 27,000चा फरक या ठिकाणी जामनेर तालुक्यात दिसतोय. मागच्या लोकसभेला माझ्या माहितीनुसार 42,000 ते 44,000चं लीड या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला होतं. या निवडणुकीमध्ये मंत्री साहेबांनी मला 1,00,000चं लीड मिळेल असं त्यांनी घोषित करण्यात आलेलं होतं, परंतु त्यांना जनतेने 27,000वरती थांबवलेलं आहे. कारण शेतकरी तीव्र प्रमाणात नाराज आहेत. त्यांनी आताही शेतकऱ्याचा अंत बघू नये. शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार अतिशय असंवेदनशील आहे. त्यांना शेतकऱ्याला बघायला वेळ नाही. फक्त त्यांचा पक्ष फोडून स्वतःचं पक्ष वाढवण्याकडे त्यांचं लक्ष आहे. जनतेकडे लक्ष द्यायला वेळ नाही. ज्यांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांच्यासाठी तुम्ही काम करण्याची आवश्यकता आहे, परंतु तुम्ही फक्त तुमच्या पक्षासाठी काम करताय असं आमच्या लक्षात येत आहे. म्हणून आम्हाला जामनेर तालुक्यामध्ये जे 27,000चं आम्ही कमी पडलो, येणाऱ्या विधानसभेला आम्ही जे 27,000चं लीड भरून आमचा उमेदवार कसा विजयी होईल या दृष्टीने आमची वाटचाल राहील.